बाहुबली नगर येथे म्युझिकल योगा ग्रुपचा वर्धापन दिवस उत्साहात साजरी। धुळे शहरातील बाहुबली नगरात गेल्या 1 वर्षापासून या ठिकाणी काशी विश्वनाथ महादेव मंदिर परिसरात बाहुबली नगर म्युझिकल योगा ग्रुपच्या वतीने योगा शिबिरे घेण्यात येत आहेत। दररोज योगा घेण्यात येत असतो, तर बाहुबली नगर म्युझिकल योगा ग्रुपला 1 वर्ष पूर्ण झाल्याने आज वर्धापन दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। गेल्या 1 वर्षापासून या ठिकाणी सातत्याने सकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत बाहुबली नगर येथील म्युझिक योगा ग्रुपच्या वतीने या ठिकाणी योगासने साधकांच्या उपस्थितीत पार पडत आहेत। त्यानिमित्तानेच विविध समाजहित उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येतात, ज्यात प्रामुख्याने वृक्षारोपण, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रम देखील पार पडत असतात। तर आज दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता बाहुबली नगर येथील श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिर परिसरात बाहुबली नगर म्युझिकल योगा ग्रुपला 1 वर्ष पूर्ण झाल्याने वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला। तर या कार्यक्रमाप्रसंगी सुरुवातीला शिवबाबांचे प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली। यावेळेस या प्रसंगी या ठिकाणी रीटा दीदी, कविता दीदी, प्रमिला दीदी, अशोक शिंदे सर, पवार सर, चव्हाण सर, योगेश आप्पा इशी, प्रवीण जीभाऊ मोरे, दिगंबर सैंदाने, बालचंद्र बदाने, शकुंतला देशमुख, मंदाबाई सैंदाने, प्रतिभा बोरसे, आशाताई शेवाळे, मनीषा देवरे, गीता बैरागी, ममता लोहार, ज्योती गायकवाड, अरुणा भामरे आदी सर्व बाहुबली म्युझिकल योगा ग्रुपचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी बाहुबली नगर म्युझिकल योगा ग्रुपचा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला। या कार्यक्रमासाठी संपूर्ण बाहुबली नगर म्युझिकल योगा ग्रुपचे सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। या प्रसंगी या ठिकाणी स्थानिक नागरिक, साधक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। महत्वाचं आहे आणि सुरुवात करण्यासाठी खास करून मी सांगतो की आमच्या देशमुख मॅडम यांना बाबा भेटले आणि बाबांना घेऊन त्या आल्या बरं का, आणि त्यानंतर ही मीटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं की बाबांना की बाबा आमच्या इथं तुम्ही हे घ्या। तर फक्त सुरुवात कोणी केली, एक शब्दाने त्यांनी बाबांना विचारलं, बाबांनी लगेच होकार दिला आणि लगेच मीटिंग झाली। आम्ही 27-28 तारखेला म्हणजे जुलैला मीटिंग झाली होती आणि 1 ऑगस्टला आम्ही बाबांना सांगितलं की आम्ही 1 ऑगस्ट पासून योगाला येणार आणि ती सुरुवात झाली। आज त्याला कंप्लीट 1 वर्ष 1 दिवस आजचा वरती झालेला आहे। तर सुरुवात झाली। मी खरंच सर्वांचा खूप खूप आभारी आहे आमच्या योग सेवकांचा। आणि बाबांनी बघा 15 दिवस स्वतःच्या बाबा, पवार सर आणि शैलेश सर तिघं इथं आले आणि सर्वांनी जो आहे इतकं आत्मीयतेने आम्हाला शिकवलं आणि त्यांनी आमच्या ह्याच्यातनं लीडर्स चुनले बरं का। म्हणजे बघा बाबांची पारखी नजर इतकी हे असते की
त्यांनी असं चुनले की बरोबर त्यांनी आम्हाला सर्वांना ट्रेन केलं आणि मी त्यांचं पण अभिनंदन करतो की खरंच त्यांनी 1 वर्ष कंटिन्यू कोणताही खाडा न पाडता, थोडंफार एखाद्या वेळेस आपल्याला आजारीपण चालू असतं त्या हिशोबाने, पण खरंच आज मला सांगायला फार अभिमान वाटतो की आमचा ग्रुप बाबांनी आम्हाला वचन दिलं होतं बाबांना की सर तुमचा हा ग्रुप जो आहे ना फार फार हो आपल्या इथं आमचे योग मंडालीच्या तुरुंगामध्ये योग करतानाच गीता रहस्य हा ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिला। तसंच दुसरं प्रतिमा पूजन म्हणजे आपले बाबा ओम शांती शिवबाबांबद्दल जर सांगायचं झालं तर जो ह्या रस्त्यावर चालेल त्याचं जीवन सार्थकी होईल। जो ह्या रस्त्यावर चालेल, योगाच्या रस्त्यावर चालेल, त्याचं जीवन सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही। बाबांची गीतं आपण जर कधी शांततेने 5-10 मिनिटं बसून ऐकले तर आपलं जीवन सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही। म्हणून रोज आपण हे ओम शांतीचे गीतं सकाळी संध्याकाळी आपल्याला वेळ मिळेल झोपताना 5-10 मिनिटं का असेना रोज एक गीत ऐकलं पाहिजे। आणि सकाळ संध्याकाळ आम्ही रोज मेडिटेशन घेतो सकाळी 10 मिनिटं। तर आम्हाला वर्षभरामध्ये माझं स्वतःचं एवढं चिडचिडे पण कमी झालेलं आहे की सारखी चिडचिड व्हायची, बऱ्याच भगिनींना फरक पडलेला आहे। म्हणून मेडिटेशन खूप महत्त्वाचं आहे। आपले भारताचे पंतप्रधान मोदी साहेब हे सुद्धा योगा करतात। त्यांनी सुद्धा आपल्याला एक दिवस ठरवून दिलेला आहे ना, कोणता दिवस येतो? 21 जून। 21 जूनला सगळेजण ऑल महाराष्ट्रामध्ये योगा करतात। का करतात? बरोबर आहे की नाही? संपूर्ण जगामध्ये त्यांनी सगळ्यांना योगा करायला लावलेला आहे। का तर आपली शरीरयष्टी चांगली राहावी, आपलं आरोग्य चांगलं राहावं। नुसता योगा करणं महत्वाचं नाहीये, तर त्यामागे बरीच कारणे आहे। तर आपलं आरोग्य तर चांगलं राहतं, घरामध्ये सुख शांती राहते, आपण अनेक आजारांपासून दूर राहतो, हे विषय जास्त महत्वाचे। ते जर आपण सगळ्यांनी आजच्या दिवशी हा कार्यक्रम असाच घेतलेला नाही, ह्या कार्यक्रम घेण्याच्या मागे बरेच काही हेतू आहेत। सगळ्यांनी आजच्या दिवशी एक संकल्प करायचा आहे की आम्ही सुद्धा आजपासून 5:30ला योगाला येऊ। ठीक आहे, आपल्याला जाग येत नसेल, आपण दिवसभर थकतो कामाने, प्रत्येकाला काही ना काही व्याप असतात, पण 5 वाजेला उठायची एवढी सवय होऊन जाते की आपल्याला आपोआप जाग येते। 1, 2, 4 दिवस 8 दिवस आपल्याला त्रास होतो आणि आमच्या भगिनी सगळ्या जणी 5:30ला इथे ग्राउंडवर हजर राहतात। आणि पार्लरमध्ये सगळं क्लिअर झालं मला जॉईन केलं। नंतर मी माझ्या मिस्टरांना पण आग्रह करून त्यांनाही घेऊन आले। त्यांना खूप डायबिटीज होतं, त्यांचं डायबिटीज आता एवढं कमी झालं आहे तर त्यांचे 3 ऑपरेशन झाले, तर त्यांना डायबिटीजचं म्हणजे कुठलीच गोळी घ्यावी लागली नाही। आपल्या नेताजी ग्राउंडवर असा योगा चालू झालेला आहे, तर मी लगेच ग्राउंडला गेली, तर तो मला योगा इतका आवडला आणि टाइम पण इतका छान होता की दुसऱ्या दिवशी आमच्या सरांना म्हटलं की नाही आपल्याला नेताजी ग्राउंडवर जायचं आहे, तिथे खूप छान योगा आहे। तर मला योगाचा असा अनुभव आला की आता माझा जो गुडघा मला हालचाल करू देत नव्हता, तो गुडघा मी आता पुन्हा तोंडापर्यंत वरती घेऊ शकते कुठल्याही गोळ्या औषधींशिवाय। सुरुवातीला आणि माझं वजन पण जास्त होतं, पण मी नियमित योगा केल्याने जवळजवळ मी 15 ते 20 वर्षापासून 5 किलोमीटर 7 किलोमीटर फिरायला जायची, पण माझं 10 वर्षात 10 किलो पण वजन कमी झालं नाही। पण योगाने फक्त 4-4.5 महिन्यात माझं 8 किलो वजन कमी झालं। रात्रि के अंदर भी बहनों का सत्संग रहता है, ये सभी में इन्वॉल्व होते जाएंगे क्योंकि अब इनका संबंध अलौकिक बनता जाएगा। पहले सिर्फ लौकिक परिवार तक सीमित था, अभी ये दैवी संबंध में आते जाएंगे। अलौकिक कर्तव्य के कारण अनेकों से जुड़ते जाएंगे। और एक सुझाव सिर्फ देना है कि जैसे आप योगा किया, ऐसे 7 डेज कोर्स भी वापस एक बार कीजिए। और 3 दिन का राजयोगा शिविर माउंट आबू में होता है, वो राजयोगा शिविर करने के लिए जरूर जाइएगा। वहाँ के एटमॉस्फेयर में शुद्ध आहार लेते हुए जो राजयोगा का शिविर करेंगे तो आपको जो जैसा अनुभव आना चाहिए
वैसा अनुभव जरूर आएगा। मेंटल पीस कंप्लीटली प्राप्त होगा, एक नया जीवन की शुरुआत हो जाएगी। इसीलिए मैं चाहती हूँ कि आप लोग समय से समय निकालकर माउंट आबू में मेडिटेशन कोर्स करने के लिए, मेडिटेशन शिविर करने के लिए जरूर जाइए। ओम शांति। आपके योगा ग्रुप का नाम ही बहुत अच्छा है कि बाहुबली। बाहुबली माना शक्तिशाली है ना। तो इसी तरह से वैसे भी सभी को देख रही हूँ कब से, कोई ऐसा कमजोर, बीमार, उदास, टेंशन में बैठा हुआ दिखाई नहीं दे रहा है। सब चिंता मुक्त हैं, एकदम खुशी वाले चेहरे पर एकदम खुशी दिखाई दे रही। और आप जो भी कर रहे हैं वो बहुत अच्छा। सभी के अपने अपने अनुभव सुनकर सचमुच होता है। अपन सिर्फ दवा 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 करते रहते, परंतु दवा न करते दुआ भी चाहिए। जैसे अभी आप मेडिटेशन और मेडिसिन खाते रहते, मेडिसिन ही खाते रहते हैं। अगर यदि हम सभी मेडिटेशन भी करेंगे तो मेडिसिन की हमें जरूरत ही नहीं पड़ेगी। तो इसी तरह से बहुत अच्छी तरह से आप सभी को देखकर मुझे भी बड़ा अच्छा लगा, मैं बहुत खुश हो गई। इसलिए मेडिटेशन भी करो और मेडिसिन से दूर रहो और दवा नहीं, दुआएं लेते रहो। आप सभी को भी कितने लोग दुआएं देंगे, ताकि आप सब सुबह 5:30 बजे उठकर आते हैं। आज सभी को नींद बहुत प्रिय है, सभी को लगभग देखा जाए नींद बहुत प्रिय है, परंतु आप सभी ये नींद का त्याग करके जो यहाँ तक पहुँचे हैं, पहुँचते रहते रोज, तो ये बहुत। और उसमें भी आप सभी का जो योगा है ना, अशोक शिंदे सर जो योगा करवाते, दुनिया में थोड़े भी कुछ होता है तो बंद कर देते। अपना योगा ये ऐसा योगा है जो 365 दिन योगा चलता रहता है। सिर्फ जिस समय योगा के टाइम यदि बारिश है तो ही योगा बंद रहता है, बाकी योगा बंद नहीं रहता है। इसलिए बहुत अच्छा है। स्वस्थ रहो, मस्त रहो, खुश रहो, आबाद रहो। समय दे रहे हैं तो केवल शारीरिक हेल्थ को ही फोकस न करते हुए अपने मन स्वास्थ्य के लिए भी थोड़ा ध्यान दे करके, अगर प्रतिरोज मेडिटेशन के साथ जो ज्ञान का क्लास होता है जिसको हम मुरली कहते हैं, तो योग के पश्चात जो आप 10 मिनट का मेडिटेशन करते हो उसमें और 5 मिनट बढ़ा के अगर बाबा की प्रतिरोज की जो मुरली है उसका हेडिंग, प्रश्नोत्तर, सार और वरदान अगर संगठित रूप में बैठ के सुनेंगे, समझेंगे तो और भी अधिक बेनिफिट आप इस समय का ले सकते हो। बाकी तो कोर्स एक बार हुआ, जिन्होंने कोर्स किया वो कितने होंगे? 71 भाई बहने थे उस समय कोर्स किया। अभी भाई बहने बढ़ गए हैं, तो अभी थोड़ा बारिश का मौसम जाने दो, फिर हम वापस एक बार 7 दिन का कोर्स कर देंगे। ओम शांति। सेवक योग साधकांना वर्धापन दिनाच्या वर्ष झालं तुमचा योगा सुरू होऊन, आणि मी बऱ्याच तुमच्या ग्रुपचे बऱ्याच जणांचे नंबर आहेत माझ्याकडे, त्यांचे स्टेटस बघत असते। बरेच कार्यक्रम तुम्ही सादर केले, सण साजरी केले, तर एक खूप छान एक म्हणतो ना आपण जे वायुमंडळ असतं ते तुमच्या ग्रुपचं खूप छान आहे। दीदींबरोबर मी जवळजवळ 7 दिवस इथे आली, अगदी 5:30 वाजल्यापासून सगळे उत्साहाने बसलेले असायचे कोर्ससाठी। तर तुम्ही जे 7 दिवसांचा राजयोग मेडिटेशन कोर्स केलाय तर त्याचा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही उपयोग करू शकता। मानसिक शांती पण आहे, परत सामाजिक तुम्ही सेवा करू शकता, आणि पहिली गोष्ट तर तुम्ही सगळ्यांनी आभार माना की प्रत्यक्ष परमेश्वरांनी तुमचं या कार्यासाठी सिलेक्शन केलेलं आहे। तुम्हाला कल्पना होती का की काही दिवसांनी आपण असा योगा करू, योगाच्या माध्यमातून तुम्हाला खऱ्या परमेश्वराची ओळख होईल। केल्याने काय काय व्याध्या यांच्या लांब झाल्या आणि मुळासकट नष्ट झाल्या, असे अनुभव ऐकून आम्हाला सुद्धा सुखद धक्का बसला। आणि या पुढे सुद्धा आम्ही सुद्धा आमच्या पोटाचा घेर कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करू, मी आणि जे भाऊ। आमच्यासारख्या तरुणांना वेळेचं बंधन नसतं, पण आपण या आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी आपण आपल्या पद्धतीने वेळ काढून
असेल, इथे जो योगा ग्रुप आहे हा योगा ग्रुप नसून आमचा परिवार आहे. इथल्या ज्या माता भगिनी आहेत, इथे त्या कुठलाही कार्यक्रम असेल, कुठलाही प्रोग्राम असेल, प्रवीण भाऊ मोरे आमचे जे भाऊ आहेत आणि आम्हाला दोघांना म्हणजे सानिध्यात घेतल्याशिवाय, आमचा विचार विनिमय केल्याशिवाय ते पुढचा कार्यक्रम करत नाही. याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दोघांना ते त्यांच्या विचारांमध्ये आम्हाला सामील करून घेतात. हेच आमचं मोठं ध्येय आणि भाग्य आहे. त्यामुळे इथे काही कार्यक्रम असेल तर त्यामुळे आम्ही आमचं अंग झटकून आम्ही प्रत्येक गोष्ट आम्ही त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही ती गोष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. येथे मला जी प्रजाप्रजाक ओम शांतीचा जो ग्रुप आहे, आमच्या वहिनी मातृतुल्य इंग्रज वहिनी यांनी मागच्या 5 वर्षापूर्वी आपल्या या अशोकनगरच्या सेंटरमध्ये कविताताईंची आमची भेट घालून दिली होती. या वहिनींमुळेच आमचं या कविताताईंची भेट झाली आणि त्यामुळे प्रमिलाताईंची भेट घातली आणि त्यामुळेच आमचे चौधरी काका असतील ते नित्य नियमाने माझ्या शेजारीच राहिले आहेत. पण सकाळी मावशी आणि काका हे दररोज न चुकता आपल्या सेंटरला येत असतात आणि त्यांचं आम्ही बघून आमच्या कामाची ऊर्जा आम्ही साठवून या समाजामध्ये आम्ही चांगलं काम, सामाजिक काम उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रवीण भाऊ हा सुद्धा या परिसरामध्ये होईल तर माझ्या एकतानगर परिसर जो आहे नवजीवन शाळेच्या पाठीमागे, तिथे सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने आम्हाला दोघांना बोलवून तिथल्या जे काही योग साधक आहेत त्यांच्याशी आम्ही तिथली कुठलीही समस्या असेल, लाईट असेल, पाणी असेल, स्वच्छतेची असेल, आम्ही दोघं तिथे जाऊन तिथे प्रत्येक ठिकाणी आमचं काम आम्ही बजावत असतो. आम्हाला कुठलीही अपेक्षा नाही, फक्त तुमच्या आशीर्वादाची अपेक्षा आम्हाला आहे. तो सदैव आमच्या पाठीशी असेल. आम्ही तुमच्या ऋणात निश्चितच राहू इच्छितो. धन्यवाद. मला आयोजकांनी